तालुक्यातील रत्नापूर येथील खाजगी सावकाराच्या घरावर सहकार विभागाने दिनांक 30 रोजी छापा टाकून खाजगी सावकारकी संदर्भात आक्षेपार्ह कागदपत्रे हस्तगत करून गुन्हा दाखल करण्यात आलाय। खाजगी सावकारकी संदर्भात जामखेड पोलीस स्टेशनला 8 दिवसात 3 गुन्हे तर सहकार विभागाकडून 1 गुन्हा दाखल करण्यात आला आहे। असे एकूण 8 खाजगी सावकारांविरोधात 8 दिवसात 4 गुन्हे दाखल झाले आहेत। यामुळे खाजगी सावकारांचे धाबे दणाणले आहेत। आणखी मोठे मासे गळाला कधी लागणार अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे। याबाबत अधिक माहिती अशी की जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील बबन श्रीराम वराट याच्या विरुद्ध जिल्हा उपनिबंधक नगर कार्यालयाकडे अवैध सावकारकी करत असल्याची तक्रार दाखल झाली होती। त्यानुसार जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी कारवाई करण्याकामी जामखेड येथील सहाय्यक निबंधक देवीदास घोडेचोर, सहकार अधिकारी साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बबन वराट यांच्या राहत्या घरावर पोलीस बंदोबस्तासह धाड टाकून घराची झडती घेतली। या झडतीमध्ये खाजगी सावकारकी संदर्भात आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आले। त्यानुसार वराट यांच्या विरुद्ध अवैध सावकारकी अधिनियम 2014 नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला। या संदर्भात जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला। चौकट जिल्ह्यातील अवैध सावकारांच्या जाचा त्रस्त व पीडित नागरिकांनी स्वतःहून पुराव्यासह तक्रार द्यावी, तक्रारीची दखल घेऊन खाजगी सावकाराविरोधात कारवाई करण्यात येईल असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नगरचे दिग्विजय आहेर यांनी केले आहे। प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, जामखेड।